मागील गळीत हंगामात दत्त इंडिया कारखान्याला गळपासाठी दिलेल्या उसाला प्रतिटन 300 रुपयांचा दुसरा हप्ता तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावा अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे। याबाबत कारखाना प्रशासनाने तातडीने निर्णय न घेतल्यास कारखान्यातून बाहेर पडणारी राख व उपपदार्थ रोखण्यात येतील असा इशाराही संघटनेने दिलाय। मागील वर्षी गाळप झालेल्या उसापासून तयार झालेल्या साखरेसह इतर उपपदार्थांना वर्षभर चांगला दर मिळालाय। सध्या साखरेच्या बाजारातही तेजी असून कारखान्यांना चांगले उत्पन्न मिळत आहे। दुसरीकडे खत व औषधांचे वाढलेले दर, ऊस तोडणी मजूर व वाहतूकदाराकडून वाढलेली मजुरी तसेच अपुरा पाऊस यामुळे ऊस उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काची रक्कम तातडीने मिळणे आवश्यक असल्याचे संघटनेने म्हटले। मागील वर्षी जिल्हाधिकारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी, साखर सहसंचालक कोल्हापूर तसेच कारखाना पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत दराबाबत निर्णय झाला होता। ज्या कारखान्यांची FRP 3400 रुपयांच्या आत आहे त्यांनी प्रतिटन 3500 रुपये दर द्यावा, तर ज्या कारखान्यांची FRP 3400 रुपयापेक्षा जास्त आहे त्यांनी FRP अधिक 100 रुपये पहिली उचल द्यावी असे ठरले होते। दत्त इंडिया कारखान्याने मागील वर्षी गाळप झालेल्या उसाला प्रतिटन 3400 रुपये दर दिला आहे, मात्र त्यातील 100 रुपये तसेच दुसरा हप्ता 300 रुपये असे एकूण 400 रुपये अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेले नाहीत असा आरोपही संघटनेने केला आहे। हे 400 रुपये तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावेत, अन्यथा कारखान्यातून बाहेर पडणारी साखर व उपपदार्थ रोखण्यात येतील। त्यातून उद्भवणाऱ्या सर्व परिणामांची जबाबदारी कारखाना प्रशासनाची राहील असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संदीप राजोबा यांनी दिला। यावेळी संदीप राजोबा, संजय बेले, मनोहर पाटील, चंद्रकांत अडसूळ, संजय भगत, शरद पाटील, बजरंग लवटे, शिवाजी पाटील, नटराज पाटील, रमेश कोळी, अमित पाटील, प्रमोद पाटील यांच्यासह मोठ्या संख्येने ऊस उत्पादक शेतकरी उपस्थित होते। स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं गतवर्षी गाळप झालेल्या उसाला दुसरा हप्ता 300 रुपये मिळाला पाहिजे या मागणीसाठी आज आम्ही वसंतदादा कारखाना म्हणजेच जो दत्त इंडिया चालवतोय त्यांच्या प्रशासनाकडे आज आम्ही मागणी केलेली आहे। कारण आज साखरेचे बाजारपेठेतले भाव हे 80 रुपयावरती गेलेले आहेत आणि त्याचा ग्राहकांना तोटा होतोय आणि ऊस उत्पादकांना त्याचा काही फायदा होत नाही। व दत्त इंडिया कारखान्यानं गतवर्षीच्या उसाला 3400 रुपये उचल दिलेले आहे, परंतु आमचं जे सांगलीच्या कलेक्टर साहेबांच्या पुढे जे चर्चा झाली होती त्या चर्चेमध्ये ज्याची FRP 3400च्या आत आहे त्यानं 3400 अधिक 100 द्यायची व ज्याची FRP 3400च्या वर आहे त्यानं FRP अधिक 100 द्यायची, असं 3500 रुपयाचं गणित त्यावेळी राजू शेट्टी साहेबांच्या समोर सगळ्यांनी घातले होतं। या कारखान्यानं आज अखेर 3400 रुपये दिलेले आहेत, ते मागील 100 आणि चालूच्या जे साखरेचे चढेभाव आहेत त्याच्यातील तफावत 300 रुपये, असं एकूण 400 रुपये आम्हाला त्यांनी तात्काळ वर करावे। जर त्यांनी आम्हाला तसा दुसरा हप्ता दिला नाही तर आम्ही जी आता यांची जी साखर बाहेर चाललेली आहे व उपपदार्थ जे बाहेर चालले आहेत ते आम्ही बाहेर जाऊ देणार नाही। होणाऱ्या सर्व परिणामाची जबाबदारी ही दत्त इंडिया प्रशासनाची राहील।